नमस्कार मंडळी, कसे आहात? आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल यूट्यूब चॅनल. कुठलीही योजना आणण्यापूर्वी त्या योजनेविषयी चर्चा केली जाते किंवा त्या योजनेची प्लॅनिंग केली जाते, मगच ती योजना जनतेसमोर आणली जाते. तरीसुद्धा काही यूट्यूबर लोक असे आहेत की आजकाल महिलांना मूर्ख बनवण्याचं काम जास्तीत जास्त या लोकांकडून आज होत आहे. निवडणूकपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होते की आम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये वाढ करू. ती वाढ आता होणारच आहे, पण 2100 रुपये होणार आहे का 3000 होणार आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण काही मूर्ख असे यूट्यूबर आहेत, सरकार बनण्याच्या अगोदरच पैसे खात्यामध्ये येत आहेत किंवा आले आहेत असे बोलत आहेत. एक यूट्यूबरने तरी सांगितलं की फक्त एकच महिलाला म्हणजे एकाच महिलेला योजनेचा लाभ मिळेल. त्या चॅनलचं नाव आहे आपले मराठी यूट्यूब चॅनल आहे ना. ते यूट्यूबर बोलत आहेत एक महिला 2 महिला म्हणजे किती महिला अशा असतात. 2,30,00,000 महिलांनी फॉर्म अप्लाय केलेला आहे. एवढ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो, तर 2च महिलांना कसं मिळणार? सरळ याचा अर्थ असा होतो की 2 नाही, फक्त एकच महिलेला लाभ मिळणार. आता ती महिला एक कोण आहे? एक महिला याचा अर्थ जी महिला गरजू आहे, गरीब आहे, अशाच महिलेला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. ATB गुरुजी, मला वाटत नाही की हे गुरुजी असतील. गुरुजी लोक फसवण्याचं काम कधीही करत नाहीत. हे पण एक महाशय यूट्यूबर आहेत. हे काय बोलत आहेत की 2100 रुपये आलेले आहेत खात्यामध्ये आणि नंतर बोलतात की 6100 रुपये आलेले आहेत आजच्या तारखेला. हे गुरुजी यूट्यूब चॅनल चालवतात की सरकार चालवतात हेच मला समजत नाही. या लोकांना फक्त आणि फक्त व्ह्यूवरशिप वाढवायची आहे, याशिवाय दुसरं काही नाही. नेते लोक तरी आश्वासन देतात, काही का असेना थोडंफार तरी काम करतातच. पण हे महाशय यूट्यूबर असे आहेत, लाभ तर जनतेला काही होतच नाही, पण स्वतःच्या व्ह्यूवरशिपसाठी खोटी बातमी, सगळं नेहमी खोटंच बोलणं, हे किती योग्य आहे? या यूट्यूबरला हे शोभनीय आहे का? आताच मी एक इंटरव्ह्यू बघितला आहे माननीय CM एकनाथजी शिंदे साहेबांचा. लाडकी बहिणीविषयी त्यांनी एवढंच सांगितलं की लाडक्या बहिणीने आम्हाला प्रचंड मताने विजयी करून दिलेला आहे. फक्त महिलाच नाही, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी आहे का नाही, अशा सगळ्याच लोकांविषयी ते आज बोललेत कॉन्फरन्समध्ये. वाटलं तर तुम्ही न्यूज चॅनलवर जाऊन बघू शकता. पण 5 तारखेलाच पैसे खात्यामध्ये जमा होतील असं ते बोलले नाहीत. सरकार आणखी तयारच झाली नाही, म्हणजे सरकार बनलेलीच नाही ना. आता सध्याला तरी चर्चा सुरू आहे कोण CM होणार, कोण उपCM होणार. त्याच्या अगोदरच हे यूट्यूबर लोकांना खोटं बोलून स्वतःचं घर भरण्याचं काम व्ह्यूवरशिपद्वारे करत आहेत. हा मूर्खपणा आणि लोकांना शिकवण देण्यापूर्वी स्वतःचा अभिमान तर या लोकांना नाहीच. मला तरी असं वाटतं की या लोकांनी सगळं काही खोटं बोलूनच मिळवले की काय असं वाटतंय. कोण सांगतं यांना की शपथ म्हणजे सोहळा असतो ना, शपथविधीचा सोहळा पार पडण्यापूर्वीच पैसे अकाउंटला जमा होतात किंवा जमा होत आहेत किंवा जमा झाले आहेत असं हे बोलतात. जमा झाले आहेत
कुणाला पैसे मिळाले कमेंट करा. म्हणजे हेच आता मोठे मॅनेजर झालेले आहेत, कॅशियर झालेले आहेत, CMच्या हाताखाली काम करणारे हे लोक आहेत. कधी पैसे मिळणार, कधी खात्यावर जमा झाले, किती रुपये झालेत, खोटं बोलणं याचं काम आहे. दिवाळीपूर्वी नाही, इलेक्शन झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच या लोकांनी यूट्यूबवर अपलोड करायला सुरुवात केली व्हिडिओ, की आज लोकांना मिळतील 2100 रुपये. अरे पण का? किती दिवस असं खोटं बोलून तुम्ही चॅनल चालवणार आहात? कधीतरी खरं बोला. मला माहीत आहे तुमच्या चॅनलला महिला जास्त बघतात, कारण त्यांना गरज आहे पैशांची. याचा अर्थ असं नाही की खोटं बोलून तुम्ही त्यांना एंगेज करता. लिहिता वाचता येत नाही अशा महिलांपर्यंत तुम्ही पोहोचता का? नाही ना. ज्या महिला खरोखरच अगोदरच जीवनामध्ये स्टेबल आहेत, अशा लोकांच्या अकाउंटला पैसे जरी असले तरी ते बोलणार की हो गुरुजी आमच्या अकाउंटला पैसे आलेत. जसा यूट्यूबर तसे त्यांचे व्ह्यूअर्स असतात ना. जर माहिती देणारच खोटारडा आहे तर त्याच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करणारे सुद्धा लोक खोटेच असतील ना. या सगळ्या गोष्टीला जबाबदार हे यूट्यूबर लोक असतात. तुम्ही खोटी माहिती देता म्हणून हे लोक सुद्धा खोटेपणाने वागतात. कधीतरी खरं बोलत जा ना. आणि एक नवीन GR आलेला आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आता विधानसभेमधल्याच लोकांच्या हातून हे जे काही कारोबार होत आहे लाडक्या बहीण योजनेचे पैसे वगैरे देण्याकरिता, हे आता सगळं विधानसभेतूनच पैसा दिला जाईल महिलांना. तर माझा एक प्रश्न आहे येणाऱ्या महाराष्ट्र सरकारला, जसं तुम्ही लाडक्या बहीण योजनेकरिता पैसे किती द्यायचे, किती वाढवायचे, कधी पैसे द्यायचे, हे जर तुम्ही ठरवत असाल तर मग दिव्यांगांच्या पेन्शनविषयी तुम्ही का बोलत नाही? दिव्यांगांच्या पेन्शन वाढ करण्याकरिता मग अब्दुल सत्तार सारख्या लोकांना तुम्ही पाठवता. खोटी आश्वासने देऊन तुम्ही तुमची कामं काढून घेता. मग दिव्यांगाच्या पेन्शनमध्ये वाढ का होत नाही? विधानसभेमध्ये याविषयी चर्चा का केली जात नाही? मुख्यमंत्री याविषयी निर्णय का घेत नाही? इतरांवर निर्णय का सोडतात? लाडक्या बहीण योजनेचा निर्णय स्वतः घेतात आणि दिव्यांगाच्या पेन्शनाविषयी दुसऱ्यांवर तुम्ही गोष्टी सोडून देता. हा कुठला न्याय आहे? हा मूर्खपणा सोडलात तर दिव्यांगांसोबत सगळ्यांचंच भलं होईल. मला माहीत आहे की तुम्ही हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करणार नाहीत, कमेंटसुद्धा करणार नाहीत, कारण तुम्हाला लिहिता वाचता तरी कुठं येते. बरोबर ना. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी भेटतोय का नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.